जय Ah
हेलो 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 हेलो।
धाव घाली आई धाव घाली आई आता पहाते सकाळी धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमकुटी करावे शिसड बहु झाली धीर नाही माझे पोटी झालो हिमकुटी तुका सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या नमस्तस्यै नमो नमः शरदिन्दु समाकारे पद्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बदनौ रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन बल विद्या देहि हर गणेश अष्टसिद्धि रघुपति के दास राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की सेवेला की सेवक जा तुम चाह
एकम नित्यम विमलमचलम सर्वदे साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे हरिकवन ते जीवनगुरु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारांनी विद्यार्थ्यांसाठी एकदा टाळी वाजवा. धाव घाली आई आता पहाते सकाळी धीर नाही माझी पोटी झालो वियोगी ही कुटी. बसतो बसतो कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी विश्ववंद्य विश्वगुरु विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबाबा यांचा अत्यंत महत्वाचा अनेकांच्या माहितीतला आणि भगवान पांडुरंग परमात्म्याला आईची उपमा देऊन देवाकडे विनवणी करणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाबांनी पांडुरंग परमात्म्याकडे विनवणी केलेली आहे. पण ही विनवणी करत असताना देवाला तुकोबाबांनी या अभंगामध्ये आई म्हटलेला आहे. काय म्हटलेले? बऱ्याच वेळा हा अभंग ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं या अभंगामध्ये कोणत्या तरी देवीचं वर्णन असेल. पण ऐका, तुकोबाबांनी या अभंगामधून विटेवर उभ्या असणाऱ्या त्या देवाला पांडुरंगालाच विनवणी केलेली आहे. का देवा, मी खूप साधना केली तुझी, मी माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे का मला तुझं दर्शन व्हावं. आणि म्हणून देवा विनंती करतो का आता माझ्यासाठी धावत ये आणि मला तू आता दर्शन दे. कारण आता तुझ्या वियोगामुळे माझ्या जीवनाची अवस्था काय झालेली आहे. धीर नाही माझी पोटी. आता माझ्याकडे विलंब करण्यासाठी माझ्या अंतःकरणातलं किंवा माझ्या पोटातलं धैर्य आता संपलेलं आहे. धीर नाही माझी पोटी झालो वियोगे हिम पोटी. देवा तुझ्या या थोडा आवाज ती शिट्टी वाजवा. तुझ्या या वियोगामुळे हिमपुटी म्हणजे मला दुःख झालेलं आहे. माझा कंठ दाटून येतोय, माझं अंतःकरण दुःखित झालेलं आहे. आणि म्हणून देवा माझ्यासाठी धाव. माझं हे तापलेलं जे अंतःकरण आहे याला शांत करण्याचं काम देवा तू कर. करावे शीतळ बहु झाली हळहळ. माझ्या अंतःकरणामध्ये आता हळहळ झाली. आणि देवा एकदा का तू मला दर्शन कधी देशील अशी माझी अंतःकरणाची इच्छा आहे, अपेक्षा आहे, ओढ आहे. आणि एकदा की तुझं दर्शन झालं तर माझं हे जे डोकं आहे तुका म्हणे डोई काही ठेवीन हे पायी. कधी मी तुझ्या चरणावर तुझ्या पायावर मी माझं डोकं ठेवतो यासाठी आतुर आहे. आणि म्हणून देवा तुझ्या वियोगामुळे दुःख झालेलं आहे. म्हणून माझ्यासाठी लवकर धाव. विठ्ठल विठ्ठल कालपासून आपल्या गावामध्ये संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि हे जे काही देवस्थान ट्रस्ट आहे, मूळ माता मंदिर देवस्थान ट्रस्ट, या ट्रस्टीच्या माध्यमातून ही सेवा मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ही सेवा करण्याची आपण संधी दिलेली आहे. पुढे बसलेले आपण सज्जन मायबाप सर्वांना माझं वंदन आहे. महत्वाचं म्हणजे महिला मंडळीची उपस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतंय मोगलस गावातली माणसं एक हॉटेलवर जेवायला गेले असतील, नाही तर त्यांची संख्याच कमी असेल. दोन्हीपैकी एक काहीतरी असेल. आणि म्हणून महिलांना विनंती आहे, स्वतःसाठी एकदा टाळी वाजवून घ्या आणि टाळी मोठ्यानं वाजली पाहिजे. बघा, खरं तर हा जो काळ आहे 9 दिवसाचा, हा काळ जो आहे तो देवीची सेवा करण्यासाठी. आपल्याकडे काही पद्धती अशा येतात, रमेश दादा, असं वाटतं
का हा 9 दिवसाचा जो नवरात्रीचा उत्सव आहे हा फक्त महिलांसाठी, बरोबर ना? पुरुषांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही, असा एक चुकीचा समज येतो. पण ऐका, भक्ती ही भक्ती असते, सेवा करण्याची संधी ही सेवा करण्याची संधी असते. आणि मग तो काळ कोणताही असू द्या, ती पर्वणी कोणतीही असू द्या, त्यावेळेस लहान मोठे स्त्री पुरुष हा भेद सगळा बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी त्या देवतेची सेवा केली पाहिजे. महिला मंडळ थोडं 1 तास राहिला आपल्याकडे, फक्त शांत मनानं ऐका. कसं आहे, एवढ्या महिला एकत्र येऊन शांत बसणं म्हणजे 2 टोकाच्या 2 बाजू आहे, मलाही समजतं ते. पण किमान आपण लग्नात नाही कीर्तनात आहोत याची जाणीव ठेवा. विठ्ठला तुमच्यासाठी सांगतो, जुन्या काळामध्ये एका राजानं 2 लाखाचं बक्षीस ठेवलं आणि स्पर्धा होती, कुणी पण यायचं खोटं बोलायचं. रमेश काका, खोटं बोलायला कुणी मागं नाहीये आजच्या काळामध्ये, प्रत्येक जण सहभागी घ्यायचा. 2 लाखाचं बक्षीस मिळालं पाहिजे, वेळेचं बंधन नव्हतं. 2-2 तास खोटं बोलायचे. महिला मंडळ तुमच्यासाठी सांगतो, 2-2 तास खोटं बोलायचे. पण एक माणूस हुशार होता, राजाला कुणाचं खोटं बोलणं आवडलं नाही, कुणाला बक्षीस दिलं पण नाही. पण एक बाकी हुशार होता, तो गेला आणि 2च वाक्य बोलला. तो म्हटला, एकदा 50 बाया एकत्र आल्या आणि 2 तास शांत बसल्या होत्या. राजाला त्याचं खोटं बोलणं पटलं आणि त्याला बक्षीस दिलं. तुम्हाला कळलं का? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळलं त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. कारण माणूस कसं आहे, जसं असं म्हणतात का टेक्नॉलॉजी पुढे गेली, 5G आलं आता, तसं माणूस सुद्धा तितका अपडेट झाला पाहिजे. आणि काही विनोद कळण्यासाठी काही 5G विनोद असतात, ते समजण्यासाठी माणूस सुद्धा पुढचा 5G असला पाहिजे, साठी ओलांडलेला नकोय. आणि म्हणून बऱ्याच वेळा आमच्यासारख्या तरुण कीर्तनकारांच्या कीर्तनाला तरुणांची संख्या असली तर अजून आनंद वाटतो. म्हणजे काही विनोद हे असे 5G असतात, काही बोलणं 5G असतं, लगेच लक्षात आलं पाहिजे. भाविकांनो, एसटी मध्ये जवळ बसलेल्या मुलीला एक कंडक्टर म्हटला, तू आयुष्यात खूप पुढे जाशील, खूप पुढं. त्या मुलीनं विचार केला, याची माझी भेट होऊन 2च तास झाली, मग याला कसं समजलं मी आयुष्यात खूप पुढे जाईल? ती कंडक्टरला म्हटली, तुम्ही भविष्यकाळ आहात का? तो म्हणे, मी भविष्यकाळ नाहीये, पण 1 तास झालाय तू मोबाईल मध्ये डोकं घालून बसली, तुझं गाव गेलंय म्हणे 1 तासापूर्वी, म्हणून मला वाटतं तुला पुढे जाशील. आता हे समजण्यासाठी काहींना वेळ लागतो. ऐका, आणि म्हणून ऐका, एक विनंती आहे माझ्याकडे, आपल्या सोबत आलेले जे आपले नातू असतील, आपले छोटे छोटे जे मुलं असतील, बघा ते मुलंही त्यांना कीर्तनाची संहिता समजत नाही, पण आपल्याला समजतं. त्यांना शांततेत खाली बसवा. अगदी 1 तासामध्ये खूप गोड सेवा मी तुम्हाला देणार आहे. खूप गोड असा सप्ताह आहे आपल्या गावचा, अतिशय सुंदर असं नियोजन आहे. खरं तर या सप्ताहासाठी टाळकरी म्हणून उभे असणारे जे आपल्या नितीन महाराज गोडसे यांच्या संस्थेतील जे एक गुणवान मुलं आहे, हे छोटे महाराज मंडळी, यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळी वाजवायची आहे. अत्यंत सुंदर असा टाळ ते वाजवतात, अत्यंत सुंदर अशी सेवा चालू आहे. खरं तर नितीन महाराजांनी त्यांच्यासाठी घेतलेले जे कष्ट आहेत, त्यांना जी शिकवणी त्यांनी दिलेली आहे, आणि नितीन महाराजांनी दिलेला वेळ, मुलांसाठी घेतलेले कष्ट, आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिकवणी केली, शिकवणी दिली, क्लास घेतले, मुलांना घडवलं, मुलांना शिकवलं, त्याची पावती काय असेल ते आपल्याला उभ्या कीर्तनामध्ये दिसते. आणि ही गोड पावती आहे. खरं तर असे काही भजने 20-20 वर्ष भजने केले, पण त्यांचा अभंग सुद्धा बदलला नाही, चाल सुद्धा बदलली नाही. म्हणजे वाईट वाटून देऊ नका, पण परम पूज्य डोंगरेजी महाराज असं म्हणायचे, ऐका, साधकने कधी रुकना नाही चाहिए. जो साधक असेल तो कधी थांबला नाही पाहिजे, त्याचे पावलं पुढं असले पाहिजे. आज मी देवापासून जर विशिष्ट अंतरावा असेल तर मी देवाच्या जवळ कसा जाईल? भजनामध्ये सुद्धा आपण अपडेट असलो पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं अपडेशन असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, ज्या ज्या पालकांनी या मुलांना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नितीन महाराजांकडे ठेवलेलं असेल, खरोखर ते पालक सुद्धा भाग्यवान आहे. बघा, संस्था चालवणारे महाराज लोक कुणीही असू द्या, अशी गॅरंटी देऊ शकत नाही का यातला प्रत्येक मुलगा कीर्तन करेल, असं गॅरंटेड सांगू शकत नाही प्रत्येक मुलगा गायक होईल, गॅरंटीनं सांगू शकत नाही का यातला प्रत्येक मुलगा वादक होईल. पण एक हमी मी नावदाच्या गादीवर येऊन सांगतो, यातला एकही मुलगा
आपल्या आई वडिलांना विसरणार नाही आणि मरेपर्यंत जीव त्यांची सेवा करेन, हा शब्द मी या कीर्तनात. आता योग्य संस्कार या मुलांना वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिळत असतो. आणि म्हणून हे सर्व छोटे छोटे महाराज मंडळी अत्यंत गोड असा टाळ वाजवतात, त्यांना मी वंदन करतो. ज्यांची गोड अशी गायनाची साथ आहे, आमच्या संगमनेर तालुक्यातील वैभव गायनाचार्य हरिभक्त परायण शिवनाथ महाराज पवार असतील, त्यांनाही मी वंदन करतो. हरिभक्त परायण गायनाचार्य निलेश महाराज असतील, निलेश महाराजांना सुद्धा वंदन आहे. आपल्या संस्थेतील गायनाचार्य महाराज त्यांना सुद्धा वंदन आहे. डाव्या बाजूला ज्यांची पखवाजाची गेले पुढे पण 8 दिवस आपण सेवा पाहणार आहोत आणि माझे अत्यंत जीवलग मित्र आणि खूप गोडवा आहे त्यांच्या वाजवण्यामध्ये. खरं तर काही पखवाजे कीर्तन वाजवायला असले का ते असल्यानंतरच कीर्तनकाराचा निम्मा भाव कमी होतो, कारण त्यांच्या वाजवण्यामुळे त्या कीर्तनाला एक रंगत येत असते, एक आनंद येत असतो. आणि मला असं वाटतं अशा ठराविक पखवाजांपैकी आमचे ज्ञानराज महाराज पापळ एक पखवाजे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवायची आहे, त्यांचे आभार मानायचे आहे. गोड वाजवतात, मनापासून वाजवतात. काही पखवाजे पखवाजावर गुप्ती वाजवतात का पखवाज खाजवतात हेच कळत नाही. आणि म्हणून मनापासून सेवा असली पाहिजे. शिवनाथ महाराजांचा आवाज गोड आहे, चांगले प्रमाणाच्या चाली ते म्हणतात. निलेश महाराज आहेत, विनयकवी महाराज आहे. आज ज्ञानराज महाराजांचे पिताश्री माझे जीवलग मित्र हरिभक्त परायण शांताराम मामा पापड या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही मी आभार मानतो. या देवस्थान कमिटी असेल, अध्यक्ष असतील, ग्रामस्थ असेल, गावातील भजनी मंडळ असेल, ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, सोमेश्वर साऊंड सिस्टीमचे मालक आमचे गोलकदादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी वाजवायची आहे. या कीर्तनाचं ज्यांच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग होतं आहे, आपल्या संप्रदायाची सेवा करणारे आणि पखवाज वाजवणारे हरिभक्त परायण सर्वेश महाराज असतील या ठिकाणी, बाळासाहेब त्यांना सुद्धा माझं वंदन आहे. त्यांचा कैवल्याचा जिव्हाळा नावाचा यूट्यूब चॅनल आहे आणि त्या चॅनलवर आपल्याला चांगल्या चांगल्या गायकांच्या, वादकांच्या, कीर्तनकारांची कीर्तनं ऐकायला भेटतात, चाली ऐकायला भेटतात. त्यांच्या चॅनलकडे सुद्धा आपल्या सगळ्यांचं लक्ष असू द्या. आणि एक वारकरी सेवक महाराज आहेत, ते यूट्यूब चॅनल चालवतात. पुढे बसलेले आपण सर्व सज्जन मायबाप, माझ्यावर प्रेम करणारे आपल्या कोतुळगावचे रमेश काका देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे. पुढे बसलेले ज्ञात अज्ञात सर्वांना मी वंदन करतो. आपल्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. एकच विनंती आहे, शांततेत कीर्तन ऐका, टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल नवरात्र उत्सव आहे. हिंदू धर्मामध्ये 2 रात्री सर्वांना माहिती. एक आत्ता चालू आहे, तो बोला शारदीय नवरात्र उत्सव, म्हणजे नवरात्री उत्सव एक लोकांना माहिती आहे. आणि दुसरी माहिती आहे ती शिवरात्री. काय माहिती आहे? शिवरात्री. शिवरात्र किती दिवसाची असते? पुढचे बोला. शिवरात्र झोपले तुम्ही? नाही ना. शिवरात्र किती दिवसाची असते? 1. नवरात्र 9. का बघा असं? शिवरात्र महादेवाची आणि ह्या नवरात्री कोणाची आहे? देवीची. मग तिकडे 1च आणि इकडे 9 का? त्याचं लाईटली कारण सांगतो मी, कोणत्या ग्रंथात नाही बघ काही. पण असे गडी माणसाला 1च दिवस भेटला आणि महिलांना 9 दिवस भेटले. याचं कारण एवढंच आहे, माणूस पटकन आवरतो, बायांना आवरायला वेळ लागतो. त्याच्यामुळे यांच्यासाठी किती दिले? 9 दिवस. ऐका, हे त्याचं मूळ कारण नाहीये. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्री. नवविध भक्ती आमच्या शास्त्रानं, आमच्या धर्मानं आम्हाला जी शिकवली, त्या एका एका भक्तीसाठी एक एक रात्र आहे. आणि यामध्ये देवीची सेवा करायची. मग देवी आणि देव वेगळे असतात का? तर नाही. आपल्याकडे सनातन वैदिक धर्मामध्ये, ज्याला आम्ही हिंदू धर्म म्हणतो, या हिंदू धर्मामध्ये देवाचे अवतार जर आपण मोजायला गेले तर अनंत अवतार आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कावने, कनवाळू कृपाळू दिना.
लागे उदगणे अवताराच्या चाशी तो हा उभा. देवाने अनंत अवतार घेतलेले, अनंत, जे आपण बोटावर मोजू शकत नाही. आपल्याकडे 33 कोटी देव म्हणतात. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आपल्याला पाहायला भेटतात. पण मग कुणी कुणाची सेवा करायची, कुणी कुणाची सेवा करायची, नेमकं कोणत्या देवाच्या मागे जायचं आणि त्या देवाची भक्ती केली पाहिजे, याबद्दल अनेक शंका, डाऊट तयार होतात. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये सामान्यतः 2500 वर्षापूर्वी शंकराचार्यांचा अवतार झाला आणि या शंकराचार्यांनी 5 देवतेची स्थापना केली. बोला किती? 5 देवतेची. हे 5 देवता कोणत्या? एक, गणपती बाप्पा. आपल्या जीवनातलं विघ्न जावं आणि आपलं सुखी जीवन असावं म्हणून एक, गणपती बाप्पा. 2, भगवान विष्णू. 3, भगवान महादेव शिवजी. 4, सूर्यदेव. आणि 5, आदिशक्ती जगदंबा माता. याला देव पंचायत म्हणतात. काय म्हणतात? देव पंचायत. हे 5 देवतेला मान्यता दिली शंकराचार्यांनी. तुम्ही कुणाचीही सेवा करा, मूळ तत्व एकच आहे, देव एकच आहे. पण याच देवाने 5 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळे अवतार घडवले. गणपती बाप्पा आपल्या जीवनातलं विघ्न घालतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कालेषु सर्वदा. आपल्या जीवनातलं दुःख घालण्याचं काम गणपती बाप्पा करतात. जे गणपतीचे सेवक आहेत, जे गणपतीचे भक्त आहेत, त्यांना आपण गणपत्य म्हणतो. ते गणपतीची सेवा करतात. पुढे भगवान विष्णू. भगवान विष्णूंनी काय केलं? हे विश्व निर्माण करण्याचं काम केलं. जेने विश्व निर्मिले महादेवा संस्थापिले एक स्वर्गाते धरिले सत्सा मात्रे माझा जन्म, तुमचा जन्म, पशु पक्षी वृक्ष या सगळं काही या जगामध्ये दिसतं. हे कुणापासून असेल तर ते भगवान विष्णू पासून. जयापासून सकळ, जयापासून सकळ, पहिले देव गणपती बाप्पा, दुसरे देव भगवान विष्णू, तिसरे देव शिवजी, चौथे देव सूर्यदेव आणि चौथी आदिशक्ती जगदंबा माता. 5. आता देव आणि जगदंबा वेगवेगळ्या नाहीये, एकच आहे. मूळ तत्व एकच आहे. फक्त ही सेवा करण्यासाठी निर्माण केलेली ही व्यवस्था. काय आहे? व्यवस्था. ज्याची ज्या ठिकाणी अंतःकरणातली आस्था ज्या पायाजवळ टिकेल त्यांची सेवा करा. नाही तर पांडुरंग आणि देवी हे वेगळे नाही, अजिबात नाही, एकच आहे. आम्ही म्हणतो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा कर देवनी कटी हो, एका
असं हे टाळी वाजवताना मोठ्या आवाजात वाजवायची. थोड्या टाळ्या वाजल्याला मला डाऊट येतो तुम्ही चुकले का मी चुकलो म्हणून. आणि म्हणून कीर्तन असं मोकळ्या मनानं ऐकलं पाहिजे नाही का. बऱ्याच वेळा पुढे बसलेले असतात ना त्यातला एखादा तरी असा असतो शिवनाथ महाराज माझ्याकडे भामट्यासारखा पाहतो. मला कळत नाही त्याचं चुकतंय का माझं चुकतंय. अरे आम्ही फक्त पाकिट घेऊन जातो गावावर दरोडा नाही टाकीत. एवढं भामट्यासारखं पाहण्यासारखं काय असतं त्यामध्ये. सगळा मंडप हसतो पण एखादा असा असतो तो हसत नाही. सगळ्या जगाचं दुःख त्याला एकट्याला. ऐका काय वर्णन आहे देवाचं आणि देवीचं. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो कुंडली कलिवटा शोभे वाळवंटी हो. आणि त्या जगदंबेचं वर्णन काय केलंय नाथबाबांनी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी. आणि म्हणून भगवान परमात्मा आणि देवी वेगळी नाहीये. पण ऐका ज्या वेळेस देवाची सेवा करून सुद्धा भगवत भक्ताला त्या देवाची भेट होत नाही आणि तो देव आता आपल्यासाठी धावत नाही त्यावेळेस अनेक ठिकाणी साधू संतांनी याच देवाला आईचं रूप घेतलं. त्या देवाला काय म्हणून हाक मारली. आई म्हणून हाक मारली. देवाची वेगवेगळी नाव आहे. देवाला कुणी गिरिधरलाल म्हणतं त्यानं गोवर्धन उचलून घेतला म्हणून. कुणी त्याला गोपाळ म्हणतं त्याने गायी सांभाळल्या म्हणून. कुणी त्याला नंदलाला म्हणतं नंदराजाच्या इथे राहिला म्हणून. कुणी त्याला रणछोडदास म्हणतं. कुणी त्याला जगजेठी म्हणतं. अनेक नावं आहे त्या देवाला. विष्णू सहस्रनामी किंवा आम्ही प्रार्थना म्हणत असतो श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा सगळी देवाची नावं. तसं आता तो देव इतकी करुणेनं आपण देवाला हाक मागून सुद्धा तो आपल्यासाठी जर धावत नसेल तर त्यावेळेस संतांनी या देवाला आई माहिती काय उपमा दिली. आईची उपमा दिली. जनाबाईंचा अभंग बघा. ये ग विठा ये ग चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भाविकांनो आपल्याकडे प्रत्येक नदीला गंगा म्हणायची सवय बघ. जरी गंगा नदी ही उत्तर भारतात असेल आणि इकडे दक्षिण गंगा असेल पण प्रामुख्याने जुने लोक छोट्या नदीला सुद्धा काय म्हणायचे गंगा म्हणायचे. म्हणून भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. गंगा नाव पवित्र आहे. नामदेव महाराजांच्या भाषेत वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष. म्हणून महिला मंडळ जुन्या काळामध्ये मुलींचे नाव गंगा ठेवायचे. बरोबर आहे ना. गंगा गंगाबाई हे जुन्या काळात. तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्ही जे आंघोळ करत असताना जी बादली वापरतात किंवा जे भांड वापरतात त्याला जुन्या काळामध्ये काय म्हणायचे. झोपले तुम्ही गंगाळ. अहो त्याला गंगाजळ म्हणतात. तुम्ही गंगाळ केलं ते. त्याचं खरं नाव काय आहे गंगाजळ. का तर गंगेचं नाव घेतल्यानं मुख काय होतं पवित्र होतं. आपल्याला पुण्य मिळतं. आणि म्हणून भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. पण ज्या देवाच्या पायाजवळ गंगा वाहते भीमा वाहते चंद्रभागा वाहते त्या देवाला जनाबाई म्हणतात का माझे पंढरीचे आई. माझी पंढरपूरची ती कोण आहे आई आहे. सावता महाराजांकडे चला. सावता महाराज काय म्हणतात बघा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी मुळा भाजी कांदा
पांडुरंगाला काय म्हटलं इथं? आई म्हटलं. अनेक प्रमाण आहे असं. रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. इथं प्रत्येक ठिकाणी देवाला काय म्हटलेलं आहे? आई म्हटलेलं आहे. कारण देव सेवेसाठी, देवाची सेवा केल्यानंतर देवाचं जर दर्शन घडलं नाही तर त्या साधकाची आसक्ती असते का मला तो देव मिळावा. आता बघा, जगात काही लोक असे जे देवाला पावच मानत नाही, त्यांचा विचार आपल्याला कीर्तनामध्ये जास्त करायचा सुद्धा नाही. जे देवाला मानत नाही ते या मंडपात नाही पण, बरोबर की नाही? आणि जे मानतात त्यामध्ये सुद्धा दोन वर्ग आहे. एक साधू संतांचा आहे ज्यांना देव मान्यही होता आणि ते देवाला प्राप्त करण्यामध्ये यशस्वी पण झाले. पण मध्ये दोन वर्ग आहे. एक देवाला मानत नाही आणि एक मानतो पण देवापर्यंत पोहोचू शकत नाही, असा एक वर्ग आहे. तुम्हाला सांगू मी, तुम्हाला देव मान्य आहे का नाही? हो किंवा नाही काहीतरी बोला. देव आहे हे मान्य आहे का नाही? तो देव भेटतो का? तुमचं काय मत आहे? नाही, असं नाही. तुम्हाला सांगू का, 50% ज्यांनी 10-10 वर्षापासून माळी घातलेले आहे ना, त्यांना सुद्धा देवाबद्दल शंका आहे. ही रिअल फॅक्ट आहे बघा. विश्वास नाही त्यांना, विश्वास. माळ 10 वर्षापासून गळ्यात. आणि बऱ्याच वेळा मी सांगत असतो का गळ्यात माळ असली म्हणजे तो फार खूप भाविक आहे, ही संकल्पना पण डोक्यातून काढून टाका. एका माणसाच्या कपाळाला गण, गळ्यामध्ये तुळशीची माळ. त्याच्या बायकोला म्हटलं, भाग्य तुमचा इतका चांगला नवरा तुम्हाला मिळाला. ती म्हणे काय झालं महाराज? म्हटलं पहा ना, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदन टिळा. ती म्हणे महाराज त्याच्या गंधावर तुम्ही जाऊ नका बा. तो प्रत्येक कीर्तनाला गेला का नवीन चप्पलची जोड घेऊन येतो. त्याच्या गंधाचं कौतुक मला कशाला सांगता? म्हणजे लोक बाह्य रंगाने आम्ही भगवत भक्त आहे असं दाखवतो, पण ऍक्च्युअल मध्ये तसं काही ठिकाणी. मी सांगू तुम्हाला, बरेच जण इथं येऊन टाळ वाजवतात, भजन करतात. कशासाठी माहिती का? गावात नातेवाईकांमध्ये आणि समाजामध्ये आपली किंमत वाढावी म्हणून काही जण भजन गातात, म्हणून टाळ वाजवतात. पण माझ्या कीर्तनातून एक गोष्ट घेऊन जा, तुम्ही गळ्यात घेतलेला टाळ हा गावात, नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये किंमत वाढवण्यासाठी नसावा. तुम्ही वाजवलेला टाळ माऊली ज्ञानोबाबांना आणि पांडुरंगाला आवडला पाहिजे म्हणून गळ्यात टाळ घ्या. मग देवाचं भजन ते देवाला मान्य असलं पाहिजे, ते देवाला आवडलं पाहिजे. बाह्य रंगाने कृती जी केली ती अंतरंगात पण तो भाव असला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं, लोक बाह्य रंगाने चांगले वागतात पण हेतू वाईट असतो. त्यांची कृती खूप चांगली असते, भजन करताना दिसतात, गळ्यामध्ये माळे, गंध लावलेला आहे, पण त्यांचीच वैयक्तिक देवावर श्रद्धा नसते आणि म्हणून त्यांना देव आहे हे सुद्धा मान्य नसते. म्हणून काही लोक पहा, कोविडच्या काळात तर चांगले उदाहरणं पाहिजे. चांगल्यांनी माळा काढून फेकलेले त्या काळामध्ये, कारण त्यांना देवावर काय नव्हता, विश्वास नव्हता. आणि म्हणून ऐका, बाह्य कृती ही प्रत्येक वेळेस चांगल्या हेतूचीच असेल हे सांगता येत नाही. एक मुंबईचा मोठा शेठजी आपल्या खेड्यावर आला, पावसाळ्याचे असेच दिवस. त्याने 4 चाकी गाडी आणली. त्याची ती 4 चाकी गाडी त्याने पांदीच्या रस्त्याला घातली. पांदीचा रस्ता कळतो ना? पांदीच्या रस्त्याला गाडी घातली. चिखल झालेला होता, त्याची गाडी जाऊन तिथं अडकली. जशी त्याची गाडी अडकली तसे गावातले 5-6 तरुण आले आणि त्याची गाडी काढून नेण्यासाठी मदत करायला लागले. मदत केली. अगदी 10 मिनिटात गाडी बाहेर काढली गाळाच्या, चिखलाच्या. त्याला आनंद वाटला. खेड्यावरचे मुलं पण काय मदतीला धावून आले, आवाज न देता आले. आनंदी झाला. खिशातून 5-6 हजार रुपये काढले, त्यांना बक्षीस दिलं आणि निघताना सावकार म्हटला, का रे बाबा तुमचे शिक्षण काय? प्रत्येकाचं शिक्षण चांगलं होतं, ग्रॅज्युएशन झाले. तो म्हटला शिक्षण पण चांगलं आहे तुमचं, मग तुमची नोकरी काय? कुणाचा व्यवसाय असेल, कुणाची शेती असेल, तुम्ही धंदा काय करता? एक जण पुढे आला आणि त्या शेठजीला म्हटला, शेठजी आमचा धंदाच आहे नाही. जे जागे त्यांना धन्यवाद. आमचा धंदाच आहे म्हणे, कुणीतरी बक्षीस दिलं का आमची रोजंदारी सुटून जाते. तो शेठजी म्हटला, पण अरे आता पावसाळा आहे म्हणून ठीक आहे, नाही का? उन्हाळ्यात काही धंदा करतात? तो म्हणे उन्हाळ्यामध्ये दुसरीकडलं पाणी आणून इथं टाकतो, पण धंदा हाच करतो. मग सांगा मला, कृती चांगली आहे का वाईट आहे? बाह्य रंगानं काय वाटतंय? चांगलं वाटतं, पण हेतू चांगला आहे का? काही वेळा कृती वाईट असते पण हेतू चांगला असतो. आपल्याकडे स्वामी रामतीर्थ नावाचे संत होऊन गेले. भारताची भ्रमंती करत असताना पाकिस्तानातल्या लाहोर गावामध्ये ते गेले.
त्यावेळेस भारत पाकिस्तान एक होता. लाहोर गावामध्ये गेले, चुकीच्या गल्लीला गेले. एक बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगच्या मजल्यावर एक महिला उभी होती. स्वामी रामतीर्थ त्या महिलेकडे पाहू लागले आणि एकटक पाहू लागले. त्यांच्या नजरेत जेव्हापासून ती दिसली तेव्हापासून त्यांनी नजर दुसरीकडे हटवलीच नाही. एक सज्जन माणूस त्यांच्या जवळ आला आणि त्यांना म्हटला, यांचा पेहराव पाहिला, अरे साधू दिसतोय कुणीतरी, आणि विनंती करून सांगितलं, महात्माजी तुम्ही इथं थांबू नका. तुम्ही एक तर लाहोर गावामध्ये आला, चुकीच्या गावात आला, त्यातल्या त्या चुकीच्या गल्लीला आला, आणि त्या बाईकडे तुम्ही सारखं पाहताय, मी बराच वेळापासून पाहतोय, तुमची पापणी सुद्धा पडत नाही. तुम्ही इथे थांबू नका, या ठिकाणचे लोक वाईट आहे, तुम्हाला त्रास देतील, जा इथे. स्वामी रामतीर्थांना त्यांनी तिथून काढून दिलं. रामतीर्थ निघाले, पण त्या माणसानं पुन्हा त्यांना हटकवलं, थांबवलं आणि विचारलं, का हो महात्माजी, तुम्ही साधू दिसतात, संन्यासी दिसतात, महात्मा दिसतात, त्या बाईकडे इतक्या वेळापासून एकटक काय पाहत होते? त्यावेळेस स्वामी रामतीर्थांनी त्या गृहस्थाला सांगितलं, दादा ती बाई इतकी सुंदर आहे, तिच्याकडे पाहत होतो आणि मनामध्ये हा विचार करत होतो, ही जर इतकी सुंदर असेल तर हिला बनवणारा माझा भगवान परमात्मा किती सुंदर असेल, या विचारानं मी तिच्याकडे पाहतो. म्हणून बघा, बऱ्याच वेळा बाह्य कृती वाईट असते, पण हेतू काय असतो? चांगला असतो. काही वेळेला बाह्य कृती चांगली असते, पण हेतू वाईट असतो. आणि म्हणून मग बघा, देवाला मानतात, बऱ्याच जणांची अशी ठाम विश्वास नाहीये की देव आम्हाला भेटू शकतो, पण हा विश्वास साधू संतांना होता. आणि मग जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत त्यांचा जीव कासावीस व्हायचा. अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतील. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहिला देवाच्या वियोगामध्ये. किती उदाहरणं दिले महाराजांनी, ऐका उदाहरण. कन्या सासूराशी जाई मागे परतोनी पाहे. महिला मंडळ, आई वडिलांना सोडून सासरे जात असताना दुःख होतं की नाही?
झोपल्या का? होतं की नाही दुःख? तुम्ही म्हणा सांग तुला लय जो आला तर फुकट थोडाच आलाय का म्हणा नाही. सासरी जाताना प्रत्येक मुलीचा कंठ हा दाटून आलेला असतो. डोळ्यापुढे आई बाप असतात आणि तिच्या मनामध्ये फक्त दुःख असतं. आणि म्हणून महाराजांनी उदाहरण दिलं त्या मुलीचं जी सासरला निघाली. कन्या सासूराशी जाई. मागे जुन्या काळातला प्रवास महिला मंडळ बैलगाडीत होता. बैलगाडीमध्ये लग्न झालेली मुलगी पुढं पाहते का मागं पाहते त्यावरून लोक ठरवायची ही कुठं निघाली. तिचा चेहरा जर मागा असेल तर लोक म्हणायची हिचं तोंड आई वडिलांच्या घराकडे, पण मागे तोंड याचा अर्थ ही आता कुठं निघाली? सासरला निघाली. त्याच बैलगाडीमध्ये ती मुलगी जर पुढं तोंड करून बसेल असेल तर लोक समजायचे आई वडिलांच्या घराकडे तोंड आहे, पण तोंड पुढे म्हणून ही पुन्हा आता माहेरला निघाली. आताच्या बायका 2 चाकी गाडीवर आडव्या बसतात. आता काय समजायचं समजणार. पण कन्या सासूराशी जाई मागे परतोनी पाहे हे उदाहरण महाराजांना थोडं छोटं वाटलं म्हणून अजून पुढचं उदाहरण महाराजांनी दिलं. कोणतं? जीवना मासोळी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. शिवनाथ महाराजांसाठी एकदा टाळी वाजवा. गोड प्रमाण त्यांनी झालं. पाण्यापासून मासा वेगळा राहू शकत नाही. पाण्यापासून बाहेर निघाला तर तो तळफडतो. महाराज सांगतात आमच्या जीवनाची अवस्था तशी आहे. आई वडिलांपासून सासरला गेलेल्या मुलीला जे दुःख असतं आणि म्हणून आम्हाला असं वाटतं का तो देव मिळावा म्हणून सासरी गेलेल्या मुलीला कायम वाटतं मला भेट व्हावी माझ्या माहेराची, भेट व्हावी माझ्या आई वडिलांची. साधू संत सांगतात त्या पंढरपुराला गेल्यानंतर आमचे आई वडील तो भगवान परमात्मा आहे. बाप आणि माझे विठ्ठल रघुमाई माझे माहेर माहेराला जाऊन माझ्या आई वडिलांना म्हणजे त्या देवाची आणि माझी भेट झाली पाहिजे. एका जनार्दनी शरण
एका जनार्दनी शरण येते माहेराची आठवण येते माहेराची आठवण येते माहेराची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे विवरे आहे विवरे आहे संतांना विश्वास आहे तो देव भेटतो सुद्धा. आणि तुम्हाला सांगू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो देव भेटतो सुद्धा, पण आम्हाला त्या देवाला ओळखण्याचं ज्ञान सुद्धा नाही. आम्ही अपूर्ण आहोत देवाला ओळखण्याच्या बाबतीत. आणि म्हणून कधीतरी आपल्या जीवनामध्ये तो देव येतो सुद्धा. एक भगवत भक्त असा होता, महापूर आला. आणि आता पहा मराठवाड्यात काय झालं, मोठा मोठा पाऊस झाला. असा एक भगवत भक्त होता, शहरामध्ये जायचा, पूर आला, गल्लीत पाणी शिरलं, पहिल्या मजल्यापर्यंत आलं. मुलं म्हटले बाबा वरच्या खोलीत चला, पाणी वाढत चाललंय, पाण्यामध्ये सापडला तर जगायची नाही तुम्ही. पण भगवत भक्त होता. त्यानं मुलांना सांगितलं काळजी करू नका, देवाची भक्ती करतोय मी, गरज असली तर देव वाचवायला येईल. मुलांनी हाताला पकडलं, वरच्या मजल्यावर नेलं. म्हातारं मरण म्हणे देवाच्या नादी लागून नेलं, वरच्या मजल्यावर नेऊन ठेवलं. पण पाण्याची पातळी वाढली, वरच्याही मजल्यावर पाणी आलं. आणि त्यावेळेस NDRFची टीम आली जहाजाला आणि त्याला विनंती करू लागली, अहो बसा जहाजात, आम्ही तुम्हाला वाचवायला आलो, बसा. त्यानं सांगितलं नाही नाही, जलमल्यापासून आणि जसं समजतंय तसं देवाची भक्ती केली. गरज असली तर देव वाचवायला येईल, तुमच्यासोबत मी येणार नाही. काय झालं असं, बुडालं पाण्यात, नेलं वरती. ते वरती देवाची त्याची भेट झाली, तिथं देवाशी भांडायला लागली. देवाला म्हटलं, देवा आयुष्यभर केलेल्या भजनाचं काय फळ मिळालं मला? माझा विश्वास होता तू मला वाचवायला येशील, माझा विश्वास होता तू मला वाचवायला येशील. आणि म्हणून ते जवान मला वाचवायला आले, पण त्यांच्या बोटीत बसलो नाही. आणि ही वेळ आली माझ्यावर, देवा अन्याय केला माझ्यावर, तू काय उपयोग झाला माझ्या भक्तीचा? देव म्हटला, मूर्खा, त्या जवानाच्या रूपात मी चालू होतो, तू मला ओळखलं नाही, यात माझी काय चूक? म्हणजे देव येतो सुद्धा, पण आपल्याला तो ओळखता येत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये लोक डाऊटफुल आहे का आम्ही भगवत भक्ती करतो पण आम्हाला देव मिळणार नाही. पण आम्ही तो विचारच कधी केला नाही. तो संतांनी विचार केला, तुकोबाबांनी केला, पण तरी सुद्धा त्या देवाची आणि माझी ताटातूट झाली. म्हणून तो देव आता भेटत नाही. म्हणून त्या तुकोबाबांनी देवाला आई नावानं संबोधलं आणि तुकोबाबांनी आवाज दिला, देवा आता माझ्यासाठी धाव. Oh
सर्वांसाठी. धाव घाली आई आता पहातेस काही, देवाला आई म्हणजे देवाला आईची उपमा दिली. माझ्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीची उपमा दिली तर ज्याची उपमा दिली तो मोठा असतो का ज्याला उपमा दिली तो मोठा असतो? बोला की. समजा शिवनाथ महाराजांना आपण म्हटलो तर महाराज भीमसेन जोशींसारखं गातात, उपमा कुणाची दिली? मग हे मोठे का ते मोठे? ते मोठे. देवाला उपमा कुणाची दिली? आईची. एखादी एकदम सुंदर महिला आहे आणि त्याला उपमा देताना लोक कविता देतात, जसा चंद्र देखणार तसा हिचा चेहरा देखणार. मग हिचा चेहरा मोठा का चंद्र मोठा? चंद्र मोठा. तसं देवाला उपमा देताना आईची दिली. आई मोठी का देव मोठा? आई मोठी. का तर इथं हा स्वभावाचा परिणाम, आईचा स्वभाव. मातेची या चित्ती अवघी बालकाची. जर भगवत भक्त देवाला आई म्हणत असेल आणि त्या देवाला सांगत असेल मी तुझा बालक आहे, मी तुझा मुलगा आहे, तर त्या वात्सल्य भावनेनं देवाला सुद्धा त्या मुलासाठी त्या भक्तासाठी धावत यावं लागतं. आणि म्हणून आईची उपमा दिल्या जाते. आईची कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, हा आईचा स्वभाव आहे. महिला मंडळ लक्ष द्या, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चांगलं नाव कमवलं, चांगलं कीर्तन करायला लागले, चांगले गायक झाले, चांगले वादक झाले, चांगले टाळकरी झाले, चांगली शेती करायला लागले, चांगला व्यवसाय करायला लागले, चांगली नोकरी करायला लागले. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. हे सगळं केल्यानंतर तुम्ही जर चांगले व्यावसायिक चांगलं नाव कमवलं तर या जगामध्ये सगळ्यात जास्त तुमच्याबद्दल आनंद होतो त्या व्यक्तिमत्वाचं नाव आई आहे. बाकीचा समाज जळका असतो हे कायम लक्षात ठेवा. फक्त आईला आनंद होतो. आणि तुमच्या जीवनात तुम्ही जर संकटात सापडले तर संकटात सापडल्यानंतर सगळं जग हसायला येतं, पण तुमच्या संकटामुळे डोळ्यात जिच्या पाणी येत असेल तिचं नाव काय आहे? आई आहे. म्हणून तुकोबाला देवाला आई म्हणतात. देवा माझ्यासाठी धाव, माझ्यासाठी ये. अनेक ठिकाणी साधू संतांनी त्या देवाला बोलवलंय. अनादि अंबिका भगवती बोध पलडी घेवनी हाती, बोध पलडी घेवनी हाती, पोत ज्ञानाचा पाझळती, उदो 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 भक्त नाचती, गोंधळा येई वो येई वो जगत, गोंधळा येई वो येई वो जगत, येई वो येई वो जगत, गोंधळा येई वो येई वो जगत. अंबिका अंबिका भगवती अनादि अंबिका अंबिका भगवती, अंबिका अंबिका भगवती अनादि अंबिका अंबिका भगवती, असा वादक असल्यानंतर काही म्हणा अंगात आलं पाहिजे पुढच्यांच्या नाही का? ऐका ऐका. गोंधळा येई वो जगदंबे, उदो उदो भक्त नाचती. नाचतात भक्त आणि आईला बोलवतात आमच्या गोंधळासाठी. आणि जर ह्या भावनेनं तुम्ही देवाला बोलवलं तर देव सुद्धा भेटत असतो. भाविकांनो, संसारामध्ये आम्ही पैसा कमवण्यासाठी पळतो. पैसा भेटतो की नाही? बोला बोला की भेटतो. सत्तेसाठी धावतो, सत्ता भेटते की नाही? भेटते. तसं आम्ही देवासाठी धावतो का? देवासाठी तेवढी चिंता आहे का आपल्या मनामध्ये? पण आम्ही खरंच चुकलो कुठे? तुकोबाबांच्या आपल्याला पुढच्या चरणाकडे जायचे. तुकोबाला सांगतात देवा तू भेट देत नाही, म्हणून माझ्या जीवनामध्ये मी दुःखी आहे, माझ्याकडलं धैर्य आता संपलेलं आहे, धीर नाही माझे
कोटी झालो वियोगे हिमपुटी. देवा तुझ्या वियोगानं मी दुःखी झालेलोय. का दुःखी झालो तर ऐका, जीवनामध्ये देवापासून आपण बाजूला राहिलो तर दुःख शिल्लक राहतं आणि देवाच्या पायाजवळ राहिलो तर आपण सुखी असतो. म्हणून माझं वाक्य ऐका, जे देवाला विसरत नाही, जे संसाराला विसरत नाही, त्यांची अवस्था काय आहे. जे कधीच संसाराला विसरत नाही, जे कधीच संसाराला विसरत नाही ते कधीच सुखी होत नाही. आणि जे कधीच देवाला विसरत नाही त्यांच्या जीवनात कधीच दुःख येत नाही. म्हणून देवापासून बाजूला राहू नका. तुमच्या जीवनामध्ये देवाची आठवण. हे सत्ता संपत्ती या गोष्टी अशा आहे ना, ह्या माणसाला नाचवतात. खरं सांगतो मी तुम्हाला, पैसा कधी आपल्याकडे टिकत नाही. मी तुम्हाला विचारतो, कीर्तनानंतर जे पैसे भेटणार आहे मला, ते कुणाच्या ताब्यात आहे आता? बोला की. आता कुणाच्या ताब्यात आहे? ट्रस्टीच्या. कीर्तन झाल्यावर माझ्या, घरी गेल्यावर बँकेत तिच्याकडे. तुमचे अनुभव सांगू नका मला. ऐका, पैसा एकाकडे राहतो का? पैसा एकाकडे राहत नाही, सत्ता एकाकडे राहत नाही. या सत्तेची तर कमाल अशी तुम्हाला सांगतो, जो सत्य वाचतो ना त्याला वाटतं ही खुर्ची माझीची. त्याला काय वाटतं, ही खुर्ची कोणाची आहे? माझी. पण त्याला समजत नाही तिनं कधी त्याला सोडलेलं. तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगू का? पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तांना आपण काय म्हणतो? बोला की. वारकरी म्हणतो. खंडोबाच्या भक्तांना काय म्हणतो? हा, गोंधळी. बरोबर ना, गोंधळी म्हणतो. आता खंडोबाचा जो पुरुष भक्त आहे त्याला गोंधळी म्हणतो, पण लेडीज भक्ताला काय म्हणतो? हा, माहिती तुम्हाला? गोंधळी म्हणतो. ती कशी नाचते माहिती तुम्हाला? तुम्हाला सांगतो, ती अशा पद्धतीनं नाचते. पुढे जर 50 जण बसलेले असतील ना, शांतता मामा, पुढे जर 50 जण बसलेले असतील ना, तिच्याकडे नाचण्याची एक कला आहे. ती अशा पद्धतीनं नाचते, त्या 50 मधल्या प्रत्येकाला असं वाटतं ही माझ्यासाठीच नाचते. खरं आहे का खोटं आहे? कीर्तनात खोटं बोलायचं. प्रत्येकाला वाटतं ही कुणासाठी नाचते? माझ्यासाठी. प्रत्येकाला वाटतं ही हसली तर कुणासाठी हसली? माझ्यासाठी हसली. मी फक्त हे तुम्हाला उदाहरण सांगितलं, पण माझा याचा सारांश घेऊन जा. जसं ती नाचत असताना प्रत्येकाला वाटतं ही माझ्यासाठी हसली, माझ्यासाठी नाचली, तसं सत्तेचं आहे. प्रत्येकाला वाटतं ही माझीच आहे, पण ती कधी त्यांच्या हातातून जाते त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि म्हणून सत्ता संपत्ती हे तुम्हाला समाधान देत नाही, हे दुःखच देतं. संसार हे दुःख देणार आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. 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 हे
देत असतो आणि भगवान परमात्मा हे सुख देत असतो. म्हणून अभंगाची सांगड बघा, तुकोबाला शेवटी सांगतात, देवा मी आता दुःखी झालोय, का? तुझा वियोग आहे. पण तू मला भेट दे, भेट दिल्यानंतर मी काय करीन? तर माझं मस्तक मी तुझ्या पायावर ठेवीन. तुका म्हणे डोई कई ठेवीन हे पायी. देवा मी तुझ्या पायावर माझं डोकं ठेवेन. का ठेवेन? तर देवाचे पाय हे सुखी करतात आपल्याला. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तुझे पायी सुख सर्व आहे. सुखवसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. देवाच्या पायामध्ये सुख आहे आणि प्रत्येकाला इथं कशाची अपेक्षा आहे? सुखाची. माझा प्रश्न आहे तुम्हाला, आपल्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? बोला पटकन बोला. सुख पाहिजे. पण मी कीर्तनातून सांगतो, माणसानं सुखी पण होऊ नये, माणसानं दुःखी पण होऊ नये. माणसाला जर व्हायचं असेल तर त्यानं सुखरूप व्हावं. काय व्हावं? सुखरूप व्हावं. मग हे सुखरूप कुठं होता येतं? सुखा लागी जीव करे शीतळवण, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघासी सुखरूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरवा, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. मग तू अवघासी सुखरूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. देवा काय गेल्यानंतर तुम्हाला सुख मिळतं. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा मला आता भेट दे, कारण माझ्याकडलं धैर्य संपलं आणि तुझ्या वियोगामुळे मी दुःखी आहे. अभंगाचं दुसरं चरण. धीर नाही
टाळी वाजवा एकदा विद्यार्थ्यांसाठी. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी महाराज सांगतात, देवा तुझ्या वियोगानं मी दुःखी आहे. संसारामध्ये ज्या वेळेस तुम्ही राहता ना, प्रत्येक माणूस हा अपूर्ण असतो. प्रत्येक माणूस काय असतो? अपूर्ण असतो. ज्याला वाजवता येतं त्याला गाता येत नाही, ज्याला गाता येतं त्याला कीर्तन जमत नाही. हा देवाने हा सगळा बॅलन्स ठेवलेला आहे. एखाद्याकडे एखादी वस्तू असेल तर एखाद्याकडे एक नाही. बऱ्याच वेळा कोट्याधीश माणसाला गरीब माणसाचा घ्यावा वाटतो. कशामुळे माहिती का? कोट्याधीशाच्या डोक्याला केस नसतात आणि गरीबाच्या डोक्याच्या केसाला त्याच्याकडे तेल लावायला पैसे नसतात. म्हणजे हा सगळा अनबॅलन्स. जास्त गरीब माणूस पहा, सकाळी उठल्या उठल्या दोघं जण पळताना दिसतात शहराच्या ठिकाणी. एक जण पळतो या पोटाला 2 घास अन्न मिळावं म्हणून, आणि दुसरा पळतो जास्त खाल्लेलं पचावं म्हणून. सुखी आहे का कुणी? संसार तुम्हाला सुखी करत नाही. हे सगळं देवानं जे बनवलेलं आहे ना, ते अनबॅलन्स अनबॅलन्स. एखाद्याकडे एक असेल तर ते दुसऱ्याकडे नाही, आणि जे दुसऱ्याकडे ते पहिल्याकडे नाही. म्हणून बघा, शेवटचं उदाहरण सांगून मी कीर्तन थांबवणार. एक माणूस एका डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर झोप लागत नाही, मला चांगली गोळी द्या. डॉक्टरनं त्याला गोळी लिहून दिली आणि त्याला सांगितलं, ही गोळी घेत जा, निवांत झोप लागेल. तर म्हटलं, डॉक्टर साहेब या गोळ्या खाऊन थकलो, याच्यापेक्षा पुढची गोळी असेल तर ती द्या. डॉक्टर म्हटले, यापेक्षा पुढची गोळी मलाच माहिती नाही. मी वाटलं तर तू डॉक्टर बदल. तो म्हटला, सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन तुमच्याकडे आलोय शेवटी, आता काहीतरी उपाय करा. डॉक्टरला वाटलं हे पेशंट कटवलं पाहिजे, म्हणून डॉक्टरनं त्याला सांगितलं, एक काम कर म्हणे, पुढं मंदिर आहे मूळ मातेचं, तिथे एक बाबा बसलेले, त्या बाबांना जाऊन भेट, तेच तुला औषध देतील, माझ्याकडली औषधं आता संपलेली आहे. हा डॉक्टर पुढून उठला, बाबाच्या पुढे गेला, बाबा वाचवा मला. बाबा म्हणे, काय झालं? अहो झोपच लागत नाही म्हणे, काहीतरी औषध सांगा. तो महाराज बाकी प्रामाणिक होता बघा. काही साधू लोक प्रामाणिक असतात. आपल्या वृंदावनला प्रेमानंद महाराज ऐका, सोशल मीडियाला येतात, त्यांच्या अनेक ॲड येतात, इंस्टाग्रामला फेसबुकला. किती चांगला आचरण. मी तर म्हणेन, ज्या ज्या भाविकांना प्रेमानंद महाराजांचं दर्शन झालं ना, त्यांना साक्षात देव भेटला असं म्हणावं लागेल. इतकं प्रामाणिक साधू. त्यांच्याकडे एक बाई गेली, प्रेमानंद महाराजांना म्हटली, महाराजजी मुझे बचाव, मला वाचवा महाराज. काय झालं? काय नाही म्हणे, अशा अशा आजाराने पीडित झाली म्हणून तुमच्याकडे आले. त्या महाराजांनी स्पष्ट सांगितलं, बाई आजारातून बरं व्हायचं असेल तर भारतातल्या कोणत्याच महाराजाचे पाय धरू नको. बरं व्हायचं असेल तर चांगला डॉक्टर बघ, लवकर बरी होशील. याला प्रामाणिक महाराज म्हणतात. त्यांनी एकच सांगितलं, आता माझ्याकडे आली ना, कृष्णाची सेवा कर, राधेचं भजन कर. राधा कृष्णाच्या भजनानंतर त्यांच्या कृपेनं तुला चांगला डॉक्टर भेटेल आणि या आजारातून बरी होशील. पण कोणत्या बाबाचे पाय नको पकडू. आता हा माणूस गेला, त्या बाबाला म्हटला, बाबा वाचवा, झोपच लागत नाही. बाबांना वाटलं हा भाविक आपण कटावला पाहिजे. बाबांनी सांगितलं, अरे बाबा एखाद्या डॉक्टरकडे जा. तो म्हणे, अहो डॉक्टरनं तर तुमच्याकडे पाठवले, काहीतरी उपाय सांगा. तो म्हटला, मग एक काम कर. त्या साधूनं काय सांगितलं माहिती का? ज्याला झोप लागते ना असा माणूस शोध म्हणे, आणि त्याचा शर्ट घालून तू झोपत जा, तुला निवांत झोप लागेल म्हणे. हा तिथून उठला, डॉक्टरच्या पुढे जाऊन बसला. डॉक्टर म्हणे, आता काय? तो डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर आता गोळ्या नका देऊ म्हणे,
तुमचा एक शर्ट द्या म्हणे मला घालायला. डॉक्टर म्हणे का? म्हणे बाबांना सांगितलं ज्याला झोप लागते त्याचं शर्ट घालून झोप, म्हणजे निवांत झोप लागेल. डॉक्टरच्या डोळ्यातून झटकन पाणी आलं. तो म्हटला अरे तुला कुणी सांगितलं मला झोप लागते म्हणून? 6 महिने झाले माझ्या दवाखान्यापुढे नवीन एकानं दवाखाना टाकला, माझीच झोप पळाली म्हणे. मला कशाची झोप? हा म्हणे मग इथं कशाला बसला, चाल माझ्यासोबत, दोघं मिळून माणूस शोधू म्हणे. आणि मग एकाकडे गेले, इंजिनियरकडे गेले, त्यांचे पण बिल अटकलेले, त्यांना झोप. एका घटकाकडे गेले, कुणाला? सगळे 25 जण गोळा झाले. आणि एक जण म्हटला जाऊ द्या आपल्याला झोप लागत नसल, आपल्या तालुक्याच्या नेत्याला तर लागत असेल ना म्हणे, चला साहेबाकडे गेले. साहेबाकडे, साहेब आम्हाला 25 जणांना तुमचा एक शर्ट पाहिजे. साहेब म्हटले कशाला? नाही म्हणे एका बाबांना सांगितलंय ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोपलं का निवांत झोप लागते. साहेब तुमचा एक शर्ट आमच्या 25 जणांना द्या. साहेब म्हटले अरे दादा नो, 4 पक्षाचे 6 झाले, कुणी कसं पळायचं हे आम्हालाच कळत नाही. मागच्या इलेक्शनला वाटलेली वसूल झाली नाही, आम्हाला कशाच झोपा म्हणे. शेवटी एक माणूस सापडत नाही. कशाचा? बोला. ज्याला निवांत झोपला. आणि तुम्हाला सांगू, जाता जाता एक वाक्य सांगतो. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या माणसानं प्रामाणिक जीवन जगलं, 1 रुपयाची चोरी केली नाही, त्या माणसाला निवांत झोप लागत असते. हे माझं वाक्य घरी घेऊन. स्वतःच्या मनाला विचारायचं आज आपण किती प्रामाणिक वागलो. स्वतःच्या मनाला विचारायचं आज आपण कुणावर अन्याय तर केला नाही ना. आणि जर आपल्या मनानं जर उत्तर दिलं ना, हो आम्ही कुणावर अन्याय केला नाही, आम्ही 1 रुपयाचा खोटाडेपणा केलेला नाही, आम्ही थोडं सुद्धा खोटं वागलेलो नाही, त्या माणसाला निवांत झोप लागते. निवांत. ज्यांनी चोऱ्या केल्या ना त्याला नाही झोपा लागत बघा. एक माणूस भेटा ना, एक. शेवटी हे 25 जण तो माणूस शोधित चालले. उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ, कडक ऊन पडलेलं. सगळ्यांना वाटलं एका सावलीला बसलं पाहिजे. एक आंब्याचं झाड पाहिलं, सावलीला 25 जण बसले. मजा बघा. आमचा एक सामान्य गरीब शेतकरी दुपारच्या वेळेला त्याने बैल जोडलेले, बैलाला नांगर जोडलेला, आणि दुपारच्या वेळेला उन्हाळ्यात त्याची नांगरत चालली. कमरेला थोडं धोतर गुंडाळलेलं आहे, त्याच्याकडे घालायला शर्ट नाहीये, कोपरी घातलेली, त्याने बनियन घातलेलं आहे, आणि एवढ्या उन्हात त्याची नांगरत चालली. दुपारची जेवणाची वेळ झाली म्हणून त्यानं नांगर सोडला, बैलांना वैरण टाकली, बायकोनं डबा दिला होता ती शिदोरी सोडली, त्यानं ती पेंडकं सोडलं, काय असेल ते खाल्लं, हात धुतले, चूळ भरला, पायातली चप्पल ढेकळा डोक्याखाली घेतली, अशी आडवा झाला. 5व्या मिनिटाला घोरायला लागला. तुम्ही जागे आहे ना? कितव्या मिनिटाला? 5. हे सगळे हसायला लागले एकमेकांकडे. यांना आनंद झाला. इतके दिवस झाले माणूस शोधित होतो, झोपणारा माणूस सापडत नव्हता, पण आज इथं विश्रांतीला बसलो माणूस सापडला. एक त्या शेतकऱ्याजवळ गेला, त्याचा खांदा पकडला आणि त्याला झोपेतून उठवलं आणि त्याला म्हणे बाबा तुला रोज अशीच झोप लागते. तो शेतकरी म्हटला हा आपलं शेड्यूल असंच असतं, निवांत दुपारी पण झोप आणि संध्याकाळी पण निवांत झोप. तो एक जण म्हटला एक काम कर, आमच्या 25 जणांना तुझा एक शर्ट दे म्हणे घालाय. तो शेतकरी म्हटला काय चेष्टा लावली बाबा, 25 जणांना एक शर्ट, माझ्याकडे एक असता तर एवढ्या उन्हात तो घालून नांगरत नसती का चालू. म्हणजे एकाकडे एक शर्ट घालायला नाही, पण त्याला काय निवांत झोप. कीर्तनाचा असंच श्रीमंतांना गोळ्या खाऊन झोपा येत नाही, पण कीर्तनात महाराज जर स्लो भेटला तर 10व्या मिनिटाला झाल्या डोकल्यात झोपायची संधी सोडत नाही. आणि म्हणून संसारामध्ये हे सगळं देवाने जे बनवलेलं आहे ना, ते अनबॅलन्स. माझ्याकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही, जे तुमच्याकडे आहे ते माझ्याकडे नाही. आणि म्हणून इथं प्रत्येक जण दुःखी, जो देखे सो दुखिया दुखिया सुखिया कोई नहीं, जो देखे सो दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया.
एकदा आमच्या जीवनामध्ये सुख आहे. आणि एकदा देव भेटला का सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंदी होऊ. आणि म्हणून देवा मला शांत करा, करावी शीतळ बहु झाली हळहळ. माझ्या चित्ताची आता हळहळ झाली, म्हणून देवा मला भेट दे आणि शांत कर. एकदा की तुझी भेट झाली तुका म्हणे डोई काही ठेवी नाही पायी. सर्वांना विनंती, एकदा व्यवस्थित वरती हात करा सर्वांची व्यवस्थित. ज्ञानोबाया दुसऱ्या दिवसाची सेवा 2 मिनिटं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मूळ माता देवस्थान ट्रस्ट, सर्व सप्ताह कमिटी, सर्व ट्रस्टी, अध्यक्ष या सगळ्यांच्या माध्यमातून गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीने मिळालेली ही मला कीर्तन सेवा आहे. या निमित्तानं कीर्तन साथीसाठी असणारे मूळ माता भजनी मंडळ व श्री कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था म्हणजेच आमचे जिवलग मित्र हरिभक्तपरायण मृदंगाचार्य युवा कीर्तनकार नितीनजी महाराज गोडसे यांच्या संस्थेतील हे मुलं, एकदा नितीन महाराजांसाठी या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा टाळी वाजवायची. गायनाचार्य शिवनाथ महाराज असतील, निलेश महाराज असतील आणि पखवाजावर साथ देणारे आमचे ज्ञानराज महाराज पापड असतील, रमेश काका असतील, शांताराम मामा पापड असतील, विनेकरी महाराज असतील, आमचे सर्वेश महाराज बाळ सराफ असतील, चोपदार असतील, आमचे घोलपदादा असतील साऊंड सिस्टीमवाले, सर्वांचेच मी आभार मानतो. विशेष करून या ठिकाणी आजच्या या कीर्तनानंतर ज्यांचं या ठिकाणी अन्नदान आहे, काय नाव आहे याच्यावर नाही, ज्यांच्या माध्यमातून अन्नदान आणि ज्यांच्या माध्यमातून सेवादान आहे त्यांचं सुद्धा एकदा आपण टाळी वाजून या ठिकाणी आभार मानूया. खरं तर हे जे सगळं घडत असतं हे घडण्यामागं मोठ्या मोठ्या योगदात्यांची, अन्नदात्यांची खूप मोठी आवश्यकता असते आणि त्यांच्याच सेवेतून, त्यांच्याच मदतीतून हे सगळं होत असतं. आणि म्हणून ज्यांचे आज जे अन्नदाते आहे ते गोडसे परिवार आणि पोखरकर परिवार, तसेच ज्यांची महाआरती आहे सौ श्री सुभाष शेठ दिघे, साई शिवनेरी, ज्यांचं अर्थमूव्हर्स आहे म्हणजेच पोकलँड आहे, JCB आहे, त्यांचंही एकदा टाळी वाजून आपण या ठिकाणी आभार मानूया. आपल्या या ठिकाणी मूळ माता मंदिराचं बांधकाम चालू आहे, मोठं काम आहे बघा. आपल्या गावातलं हे मंदिराचं काम आहे आणि आपण सगळ्यांनी स्व आनंदानं, स्व इच्छेनं त्यामध्ये पुढाकार घेऊन त्यासाठी आपण मदत केली पाहिजे, सढळ हातानं मदत केली पाहिजे. बघा मोठं काम आहे. जसं वृंदावनामध्ये गोवर्धन उचलण्यासाठी देव आणि गोपाळ एकत्र आले आणि देवानेही मदत केली म्हणून गोपाळ थांबले नाही. देवामध्ये एकट्यात ताकद होती गोवर्धन उचलण्याची, पण देवाने एकट्यानं उचलला नाही, गोपाळांच्या काठ्यांची काय केली, मदत केली. मी म्हणेन या देवस्थानाच्या आणि या मंदिराच्या उभारणीमध्ये ज्यांची मोठी मदत असेल ते या मंदिराच्या गोवर्धन उचलण्यामध्ये भगवान श्रीकृष्ण असतील आणि ज्यांची छोटी मदत असतील
ते या गावातली गोपाळ असतील, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या मंदिराची उभारणी केली पाहिजे तिथं. आणि म्हणून आपले गायकर साहेब असतील, आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर असतील, आपल्या तालुक्याचे कार्यक्षम आमदार लहामटे साहेब असतील, यांनी तर खूप मोठी मदत केलेलीच आहे. पण हे आपल्या गावचं मंदिर आहे, आपलं श्रद्धास्थान आहे, म्हणून आपण सुद्धा या मंदिरासाठी सरळ हाताने मदत करून आपल्या या गावाच्या धार्मिक कार्यामध्ये आपण सरळ हाताने मदत करावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. कीर्तन करत असताना काही चुकीचा शब्द गेला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे योग्य आहे ते ज्ञानोबाबांचं आहे, तुकोबाबांचं आहे, आणि म्हणून योग्य घेऊन जा. जे काही वाईट असेल ते याच ठिकाणी आपण सोडून द्या आणि मला माफ करा अशी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करून सर्वांच्या चरणी एकदा वंदन करतो आणि परिचित अपरिचित सर्वांना वंदन करून माझी सेवा या ठिकाणी थांबवतो. विठ्ठल जय जय.